फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाच्या संदर्भात भाजप आणि महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे। दादर, लोअर परळ आणि आता वांद्रे यासारख्या भागात सुद्धा रेल्वे स्थानकाच्या परिसरात तसंच इथे लागून जे रेल्वेला लागून जे पूल आहेत तिथे सर्व फेरीवाला मुक्त केले जातील अशी घोषणाच करण्यात आली आहे। तसं अभियानच सुरू करण्यात आलं आहे। मात्र दादर, लोअर परेल आणि वांद्रे इथे अद्यापही अनधिकृत फेरीवाल्यांचा वावर सर्रास सुरू असल्याचं दिसतंय। मुंबई महापालिकेच्या माध्यमातून थातूरमातूर कारवाई केली जाते का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत पद्धतीने फेरीवाल्यांवरती तोडक कारवाई जी आहे ती महापालिकेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरा क्षेत्रामध्ये जे आहे ते होताना आपल्याला दिसून येतं। सध्या मी मुंबई येथील दादर जो मुख्य फ्लायओव्हर या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर हे दादर रेल्वे स्टेशन आहे आणि हा रस्ता जो समोर जातो तो लोअर परेलला जातो आणि मागचा जो मागे रस्ता आपण पाहिला तर हा रस्ता जो आहे तो दादर वांद्रे इथचा रस्ता जातो। मुख्य या फ्लायओव्हरती मी उपस्थित ज्या ठिकाणून संपूर्ण दादर परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनधिकृत पद्धतीने फेरीवाले जे आहे ते या ठिकाणी फेरीवाले जे शॉप आहे या ठिकाणी लावतात आणि सध्या आम्ही याची सत्यता पडताळणीसाठी या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा काही ठिकाणी फुटपाथवरती जे आहे ते अनधिकृत पद्धतीने जे आहे ते फेरीवाल्यांनी ते कब्जा केलेला आहे आणि त्यामुळे जरी मुंबई महानगरपालिका असो किंवा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून गस्त जे आहे ते मोठ्यापणे वाढवला असता तरीसुद्धा काही ठिकाणी जे आहे ते अनधिकृत पद्धतीने फेरीवाल्यांनी आताही देखील या ठिकाणी कब्जा केलेला आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे अनेक जे चाकरमानी आहे त्यांना या ठिकाणी जायचं चालण्यासाठी कुठेतरी मोठा त्रास जो या ठिकाणी सहन करावा लागतोय। हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिलं तर दादर येथील मुख्य रस्ता आहे आणि वांद्रे त्याचबरोबर लोअर परेल या ठिकाणी जाण्याचा रस्ता मुख्य रस्ता आहे आणि मोठ्या प्रमाणात जे लोक आहे ते या ठिकाणी खरेदीसाठी देखील येतात। त्यामुळे कुठेतरी सध्या आताही देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत जे फेरीवाले त्या ठिकाणी जे आहे ते आपला धंदा लावण्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुन्हा एकदा या संपूर्ण रस्त्यावरती अनधिकृत फेरीवाले मुक्त कधीपर्यंत होणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे। पुढे गौरव नाईक सर, रिजवान शेख आणि टीव्ही मराठी मुंबई।